चला तर मित्रांनो, पुढचा पाचवा जो घटक आहे व्याकरण व मूल्यमापन, त्याचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया. तर यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं, व्याकरण म्हणजे काय, व्याकरणाचे महत्त्व, उपयोजन, संविधान तक्ता म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि व्याकरणातील ज्या विविध पद्धती आहेत त्या उदाहरणासह स्पष्ट करायला तुम्हाला सांगतील. तर पहिलं आहे व्याकरण म्हणजे काय, नेमकं काय, शुद्ध कसे बोलावे व शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते, असे विघात श्री दादोबा पांडुरंग यांनी केलेले आहे. ठीक आहे. मग भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम असतात, ते ठरवलेले असतात, ते म्हणजे काय, व्याकरण आहे. ते नियम म्हणजे काय आहे, व्याकरण. तर ठीक आहे, शुद्ध कसे बोलावे व शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते. हे जे काय आहे महत्त्व आपण बघूया. वाङ्मयाच्या अर्थज्ञानास आस्वादास व्याकरण ज्ञान आवश्यक आहे. व्याकरणाच्या अभ्यासामुळे विचारशक्ती, तर्कशक्ती, बुद्धी इत्यादींचा विकास होतो. संस्कृत, इंग्रजी, हिंदी वगैरे भाषा शिकण्यासाठी व्याकरणाचा फार जरुरी आहे. ठीक आहे. व्याकरण हे आपल्या सुसंस्कृततेचे लक्षण आहे. शुद्ध कसे लिहावे, शुद्ध कसे बोलावे हे व्याकरण शिकल्याने समजत असते. तर वरील मुद्द्यांची जर चिकित्सकपूर्वे तपासणी केली तर मुळाशी शास्त्रीय दृष्टिकोन नसून पूर्वसुरींचा ही व्याकरणविषयक भूमिका जी आहे, ती परंपरा जी आहे, ती परिस्थिती यामधून निर्माण झालेली आहे असे आपल्याला दिसून येते. हे इंग्रजीचेच अध्ययन, अध्यापन, व्याकरण, भाषांतर पद्धतीने म्हणजे ग्रामर ट्रान्सलेशन मेथड जी आहे ती आपण यूज करू शकतो. मग इंग्रजी व संस्कृत या दोन्ही भाषा शिकण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे त्याच पद्धती आमच्या तत्कालीन शास्त्री पंडितांकडून मराठी भाषेचे अध्ययन, अध्यापन सुरू झाल्यानंतरही लिलाव तिचा करू शकतो. तर ठीक आहे. मग त्याचे काय आहे, पुढे दिलेले आहे व्याकरणाचे उपयोजन पण दिलेले आहे. म्हणजे फॅकल्टी, सायकोलॉजी म्हणजे आपण जे काही शिकतो आहे, जे मराठी भाषेतलं व्याकरण, इंग्लिश भाषेतलं आणि हिंदीतलं व्याकरण हे जवळपास सगळंपणे सारखं आहे. त्याचा विशुद्ध प्रकारे आचरण, विचारण आणि ते आपण उपयोजन कसं करणार आहोत त्याला शॉर्टकट म्हणजे काय, ते म्हणजे आहे व्याकरण. तर त्याचं उपयोजन बघायचं आहे. व्याकरणाचा अभ्यास केल्यानंतरही बोलण्यात व लिहिण्यात अशुद्ध भाषेचा वापर करणारीही असंख्य माणसे नित्य आपल्या दृष्टीत पडतात. ज्या वातावरणात ही माणसे राहतात, सतत वावरतात, तेथील व्यक्तींचे ते सतत अनुकरण करत असतात. तेथील भाषेवर त्यांच्या भाषेचे स्वरूप अवलंबून असते. हा सर्व सवयीचा परिणाम आहे. शुद्ध बोलण्याला किंवा शुद्ध लिहिण्याला व्याकरणाची गरज नाही, तर शुद्धतेच्या मीमांसेला अमुक शब्द का आणि अमुक शब्द का याचे स्पष्टीकरण व्याकरणाच्या ज्ञानाची आवश्यकता जास्त आहे. ठीक आहे. मग पुढे आहे त्यातलं शब्द आधारित व्याकरण. मग शब्द आधारित व्याकरण म्हणजे नेमकं काय, ही मराठी बोली असो किंवा प्रमाण भाषेतली बोली असो, ती अर्थपूर्ण कधी असते, जेव्हा त्याचं व्याकरण जे आहे ते काय आहे, ते इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. मग पुढचा मेन जो क्वेश्चन आहे तो विचारला आहे व्याकरणाच्या विविध पद्धती. मग व्याकरणाच्या किती 3 पद्धती आहे, रचनात्मक पद्धत, रचनावादी कृतीयुक्त पद्धत आणि कार्यात्मक व्याकरण पद्धती. तर त्यातली पहिली पद्धत आपण बघूया. नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात व्याकरणाचा समावेश पाठांतर नंतर केलेला असतो. म्हणजे पुस्तकात जेव्हा पाठ संपतो तेव्हा आपण त्यातले शुद्ध शब्द, विरुद्ध शब्द, काय जे व्याकरण यूज केलेलं आहे, म्हणजे काळ काय असतील ते सगळं जे पुस्तकाच्या शेवटी आपल्याला व्याकरण दिसलं येतं. प्रत्येक इयत्तेत विद्यार्थ्यांना किती व्याकरणाचा घटक येणे अपेक्षित आहे हे त्यावरून तो घटक दिलेला असतो. त्यानुसार शिक्षक व्याकरणाचे स्वतंत्र पाठ घेतात व त्यानुसार व्याकरणाचे निरनिराळे घटक स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांना शिकवले जातात. या पृथक्करणात्मक किंवा विलग अध्यापन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या व्याकरणविषयक ज्ञानात भर पडत असली तरी त्या ज्ञानाचा त्यांच्या भाषा कौशल्यावर व भाषेच्या अभिव्यक्तीवर फारसा परिणाम होताना दिसत नाही. म्हणजे मुलं व्याकरण शिकतात परंतु ते रोजच्या ज्या डेली जे लाईफ आहे त्यामध्ये यूज कसं करायचं हे त्यांना आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. मग व्याकरणाचे नियम हा शब्दप्रयोग आपण करत असतो. वर्ग अध्यापनात व्याकरण शिकवताना व्याकरण ज्ञानाचा रचनेसाठी कसा उपयोग करून घेता येईल, आपल्या रचनेत कशी सुधारणा करता येईल हे याचे दिग्दर्शक शिक्षकांकडून केले जात नाही. त्यामुळे मुले व्याकरण शिकतात परंतु ते डेली लाईफमध्ये यूज कसं करायचं हे त्यांना समजत नाही. पुढची आहे कार्यात्मक व्याकरण पद्धत. म्हणजे यामध्ये काय असतं की व्याकरणाची रचनात्मक बाजू हा व्याकरण अध्यापनाचा एक पैलू ठरतो. व्याकरण हे विद्यार्थ्यांच्या व्यवहारासाठी सहजासहजी वापर असणारी गोष्ट आहे. ठीक आहे. आपण दैनंदिन जीवनात बोलतो, संप्रेषण करतो, औपचारिक गप्पा मारतो, त्यासुद्धा व्याकरण होय. उदाहरणार्थ अतिशयोक्तियुक्त बोलण्याच्या घटना नेहमी घडत असतात. भावनिक उद्गार सतत बोलण्यातून येत असतात. यामध्ये सुद्धा व्याकरण आहे. यामुळे काय होतं की व्याकरणाचा जो कार्यात्मक बाजूचा ठसा विद्यार्थ्यांच्या मनावर उमटण्यासाठी व्याकरण हे अधिक रोचक आणि दैनंदिन उपयोगात यूज होणारे
पाहिजे. ठीक आहे. या पद्धतीचे स्पष्टीकरण करण्यासाठी काही निवडक उदाहरणं दिलेली आहे. ते म्हणजे काय, हे फूल फारच सुंदर आहे. आहा, किती सुंदर फूल आहे हे. ठीक आहे. म्हणजे एकच वाक्य 2-3 प्रकारे बोलले जाऊ शकते, तेव्हा म्हणजे व्याकरणाचा उपयोग होत असतो. तर व्याकरण वाक्यावर आधारित व्याकरण विभागातील आपण वाक्यांचे निरनिराळे प्रकार विद्यार्थ्यांना शिकवत असतो. ठीक आहे. तर पुढचं आहे रचनावादी कृतीयुक्त व्याकरण अध्यापन. मग व्याकरण अध्यापनात नेहमी उदाहरणे, लक्षणे, व्याख्या, पुन्हा उदाहरणे हाच क्रम आपण देऊन व्याकरणाचे अध्यापन करत असतो. परंतु काय होतं की विद्यार्थ्यांनी ज्ञानाची रचना स्वतःच करावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना कृतीयुक्त सहभाग घेऊन व्याकरण शिकवतील हे अपेक्षित असतं. ठीक आहे. म्हणजे मुलं स्वतःहून व्याकरण शिकतील आणि ते आपल्या ज्ञानात किंवा मग रोजच्या ज्या याच्यात यूज करतील ते म्हणजे काय आहे, व्याकरण. मग पुढे आहे संविधान तक्ता दिलेलं आहे. त्यानुसार संविधान तक्त्याचे महत्त्व काय आहे, त्याच्यावर प्रश्नपत्रिका, नमुना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व गुणगान योजना जी आहे ती यामध्ये दिली आहे. मग संविधान तक्ता म्हणजे काय, शिक्षण क्षेत्रात परीक्षा पद्धतीला जास्त महत्त्व आहे. हे यापूर्वी आपण बघितलं आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक क्षमतेचे मापन हे प्रश्नाद्वारे केले जाते. त्या विशिष्ट क्षमतांचे योग्य वस्तुनिष्ठ मापन करण्यासाठी प्रमाणित कसोट्यांचा वापर केला जातो. त्यामध्ये ते असतं ना आपलं प्रासंगिक कार्य, परत त्या ज्या नोंदी आहे त्या आपण बघितल्या आहे पहिल्या का दुसऱ्या चॅप्टरमध्ये, ते सगळं यामध्ये संविधान तक्त्यामध्ये दिलेलं असतं. मग त्याच्यात काहीतरी दोन टाईप पडतात त्या संविधान तक्त्याचे. ठीक आहे. तर त्यातला पहिला जो आहे तो द्विमितीय पत्रक किंवा द्विमिती पत्रक, त्रिमिती पत्रक म्हणजे 2 डायमेन्शनल टेस्ट आणि 3 डायमेन्शनल टेस्ट. मग यामध्ये काय आहे की संविधान तक्ता केवळ उपघटक व उद्दिष्टे या 2 बाबींवर विचार करून बनवला जातो. त्याला द्विमितिक पत्र असे म्हणतात. ठीक आहे. द्विमितिक पत्र बनवण्यास सोपे असल्याने त्याला सुलभ संविधान तक्ता असेही म्हटले जाते. हा तक्तावरील स्थूल आराखड्यावरून बनवण्यात येतो. द्विमिती पत्रकात उद्दिष्टानुसार ते उपघटकानुसार गुण विभागणी आपण करू शकतो. म्हणजे तो 2 डायमेन्शनल तक्ता असतो. त्यामध्ये आपण घटक व उपघटक असे 2 आपण मार्क्स त्यामध्ये गुण विभागणी करू शकतो, उद्दिष्टानुसार आणि उपघटकानुसार. ठीक आहे. पुढचं आहे 3 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनमध्ये काय आहे की द्विमिती पत्रक जे आहे ते सोपे आहे 3 डायमेन्शनपेक्षा. ते सहजासहजी तयार करता येते. परंतु त्रिमिती पत्र जे आहे ते कठीण असते आणि त्याच्या तुलनेत ते जास्तच अवघड असते. पण त्यात प्रश्न प्रकाराचा समावेश नसल्यामुळे अडचणी जास्त येतात. प्रश्न प्रकारांचा भारांश बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे त्रिमिती पत्रक बनवणे अधिक योग्य ठरते. हे पत्रक किंवा हा संविधान तक्ता अधिक व्यापक असल्याने त्यात 3ही बाबींचा परस्पर संबंध स्पष्ट होतो हे दिसून येते. ठीक आहे. मग त्यामध्ये काही त्यांनी एकदा हा त्रिमिती पत्रक तयार झाले की प्रश्न तयार करणे अतिशय सोपे असते. म्हणजे जेव्हा हे द्विमिती आणि त्रिमिती पत्र जे आहे ते तयार झालं की त्यानुसार प्रश्न तयार करणे आणि त्याचा नमुना उत्तरपत्रिका आणि गुणदान योजना जी आहे ती करणे सोपे असते. मग प्रश्नपत्रिकेमध्ये काय असतं की कोणतीही लेखी स्वरूपातील परीक्षा घेण्यासाठी लिखित स्वरूपाचा प्रश्नपत्रिका तयार करावी लागते. ही प्रश्नपत्रिका तयार करून घेणे हेही मोठे जबाबदारीचे काम असते. ठीक आहे. हे साधे वाटणारे काम करताना अनेक समस्या निर्माण होतात. प्रश्नपत्रिका तयार करताना काय होतं की संविधान तक्त्याची पूर्ण गरज असते. त्यामुळे कोणत्या घटकावर कोणत्या काठिण्य पातळीचा प्रश्न विचारणे हे सोयीचे असते किंवा कुठे रिकाम्या जागा विचारायच्या, कुठे गाळलेल्या जागा किंवा कुठे 1 मार्काचा प्रश्न, कुठे 10 मार्क्सचे प्रश्न, कुठे मोठा प्रश्न विचारायचा, हे त्यामध्ये ह्या दोन्ही ज्या गोष्टी असतात त्या भिन्न भिन्न कळाव्या लागतात. ठीक आहे. मग लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्न असतात त्यामध्ये त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार करायची असते. ठीक आहे. मग नमुना उत्तरपत्रिका काय आहे, विद्यार्थी परीक्षेत प्रश्नाच्या स्वरूपावरून नेमके उत्तर कसे लिहावे या संदर्भात त्यांच्या मनामध्ये अनेक गोंधळ असतात. एवढ्या मार्कासाठी किती लिहायचं, मोठा प्रश्न कसा लिहायचा, अनेक प्रश्नांची उत्तर त्यांना शिक्षकांना द्यावी लागतात. त्यापेक्षा शिक्षकांनी स्वतः एका प्रश्नपत्रिकेचे लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्न कसे सोडवायचे हे उत्तरपत्रिकेत लिहून विद्यार्थ्यांना नमुना त्याला द्यायला पाहिजे. म्हणजे मुलांमधला जो गोंधळ आहे तो तयार होणार नाही. ठीक आहे. मग उत्तरपत्रिकेतील प्रश्नांची मांडणी, हस्ताक्षर, समान सुटसुटीतपणा, गोष्टींना सुद्धा महत्त्व देणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे काय होतं की उत्तरपत्रिका परीक्षकाकडून तपासायला गेल्यावर ती जास्त कठीण वाटत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुण जे आहे ते चांगल्या प्रकारे मिळू शकतात. पुढे आहे गुणदान योजना. परीक्षा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी ज्या उत्तरपत्रिकावर उत्तरे लिहिलेली असतात त्या उत्तरपत्रिका योग्य व्यक्तीकडे तपासण्यासाठी पाठवून त्यांच्याकडून आलेल्या गुणांचा विद्यार्थ्यांच्या प्रगती संदर्भात निष्कर्ष मिळणारे असतात. त्यामुळे उत्तरपत्रिकेची तपासणी व गुणदान योजना खूप महत्त्वाचा टप्पा आहे. ठीक आहे. चांगले व वस्तुनिष्ठ गुणदानासाठी खालील गोष्टी लक्षात घ्यावा. मग त्या कोणत्या, कमीत कमी
वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नाला परीक्षकाला काहीच अडचण येत नाही, परंतु दीर्घोत्तरी प्रश्नासंबंधी अडचण येत असते. मग दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये काय असतं की गुणदान योजना जी असते, मुलांनी किती लिहिलं आहे, किती प्रश्नाचं उत्तर किती लिहायला हवं होतं, त्यावरून ते गुणदानामुळे कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे गुणदान योजनेसंदर्भात परीक्षकाच्या बऱ्याच गोष्टी परिणाम गुणदानावर होऊ शकतो. परीक्षकाला पेपर तपासण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो, त्यामुळे परीक्षकाने घाई गडबडीत पेपर तपासू नये. ठीक आहे. मग गुणदान योजना म्हणजेच मूल्यमापन योग्य झाले तर विद्यार्थ्याच्या प्रगतीचे अचूक मूल्यमापन होऊ शकते. ठीक आहे. मग हे जे काय आहे ते आहे आपला संविधान तक्ता. ठीक आहे. मग पुढे त्यांनी काय दिलेले आहे ते लेखन व वाचन यासाठी सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन कसं करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर विद्यार्थ्याचे मूल्यमापन केवळ वर्षातून एकदा केले जाते. हे जेव्हा विद्यार्थी पेपर देतो तेव्हा आपल्याला कळतं की या विद्यार्थ्याला किती येत होते, किती नाही येत. जेव्हा विद्यार्थ्यांना आपण शिकवतो, मुले फक्त समजलं का विचारलं की हो हो करतात, परंतु पेपरमध्ये कळते की मुलांना किती आलं आहे, किती नाही, ते त्यांनी किती आत्मसात केलं आहे आणि किती पेपरवर उतरले. हे जे आहे त्याला काय म्हणायचं आहे, सर्वंकष व सातत्यपूर्ण मूल्यमापन. म्हणजे मुलांमध्ये त्या गोष्टीचे मूल्यमापन किती प्रमाणात झाले, त्यांनी कादंबऱ्या, वाचन, कथा ज्या काय आहे, ज्या गोष्टी आहेत त्यांना त्यांची चरित्र किंवा मग ते पुस्तकं कशा प्रकारे वाचलेली आहेत ते जेव्हा पेपरमध्ये उतरवतात तेव्हा ते समजलं जातं. मग ते म्हणजे काय, सातत्यपूर्ण मूल्यमापन. अशा प्रकारे हा शेवटचा चॅप्टर होता. त्यातले 1-2 प्रश्न आहे इम्पॉर्टंट, तेच फक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे. संविधान तक्ता म्हणजे काय आणि त्याचे प्रकार विशद करा, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पुढे त्यांनी काही प्रश्न दिलेले आहे, स्वाध्याय दिलेले आहे, दीर्घोत्तरी लघुत्तरी प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न. हे तुम्ही स्वतः करून घ्यायचे. संविधान तक्ता विचारला जाऊ शकतो, तो तुम्ही व्यवस्थितपणे करायचा आहे. आणि व्याकरणातली विविध पद्धती वाटत नाही विचारला जाऊ शकतो, परंतु वाचून ठेवलेलं उत्तमच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा F5 आपला पाठ्यक्रम संपलेला आहे, भाषा विषयाचे अध्ययन अध्यापनशास्त्र. तर पुढच्या पुस्तक आपण बघूया. मला जसा वेळ भेटेल मी तसं ते कवर करत जाते. पुढच्या वेळेपासून मी व्हिडिओमध्ये दोनच प्रश्न डिस्कस करणार आहे इम्पॉर्टंट, की त्यातला 2पैकी 1 प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. अशा दृष्टीने मी तुम्हाला त्याचं क्वेश्चन आणि आन्सर एक्सप्लेनेशन करणार आहे. ठीक आहे. तर मीही नवीनच आहे, मला माहीत नाही व्हिडिओ कसे होत आहे कसे नाही. तर तुम्ही चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देत आहेत जसा मला हवा होता तसा, त्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ देते आहे. कारण माझी पण एक्झाम आहे, मी पण तुमच्यासोबत स्टडी करते आणि मला आवड आहे टीचिंगची, म्हणून मी तुम्हाला टीच पण करते. तर बेस्ट ऑफ लक, चांगला अभ्यास करा, चांगल्या मार्क्सनी पास व्हा. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.